आमच्या भावना कळवा तुम्ही शासनापर्यंत. आज सगळ्याला चार्ज केला आणि काय नाही साहेबांसाठी म्हणून सांगतो सध्या नेत्यांपेक्षा अधिकाऱ्यांकडूनच थोडीफार अपेक्षा विद्यार्थी पुढे आला पाहिजे. आम्ही नाही आलो चालेल. हा साहेब आम्ही कलेक्टर साहेबांपर्यंत गेलो. ओएमआर म्हणजे आपण जे उत्तरपत्रिका लिहिलेली आहे होल केलेले आहेत त्यांचे सुद्धा ओएमआर आतापर्यंत अपलोड नाही झालेले आहे काही विद्यार्थ्यांची तालुक्यातले प्रत्येक विद्यार्थ्याचे ते अपलोड करताना मग आपण ते टॅली करायचे लागलेल्या निकालावर तर ते सुद्धा येत नाही. मॅच नाही होत नाही मॅच नाही डायरेक्ट येतच नाही नाही आपण जे तिथे सबमिट केलेलं आहे ना ते उभे येते डायरेक्ट एनटीएच्या वेबसाईटवर आणि ते स्वतः देतात की तुम्ही रिचेक करून घ्या मी यांसाठी दाखलेली आहे त्यानंतर तुमचा 2 दिवसाने रिझल्ट अपलोड होईल. तरी सुद्धा आज अशी कंडिशन आहे काही केसेसमध्ये ओएमआर आलेल्या नाही आहे आणि काही केसेस अशा आहेत की एका मुलीला 585 मार्क आहेत तर तिचे 5 काढलेले आहेत फक्त 85 फूट केलेली आहे. आणि एनटीए मध्ये 2024लाही हीच गोष्ट झालेली होती. 2024लाही पेपर फुटलेला होता आणि आजची कंडिशन अशी आहे की 25लाही पेपर फक्त त्यांनी फुटलेला आणि 26लाही पेपर फुटतो. एवढी मोठी संस्था असून 20 लाख मुलं आणि 19 मुलांच्या आत्महत्या नीट प्रकरणात. म्हणजे ते पोरं टॅलीच करू शकत नाही ना. रात्री रिझल्ट अपलोड होतोय. रात्रीच्या वेळेला रिझल्ट अपलोड होतोय वेबसाईटवर. रात्रीच्या वेळेला ते पहिल्यांदाच होतं असं. रात्रीच्या वेळेला रिझल्ट अपलोड होतोय वेबसाईटला. हा पहिल्यांदाच होतोय त्याचा पहिल्यांदा होतोय असा प्रकार. 2024चा एवढा मोठा स्कॅम होता नीट फुटीचा नीट पेपर फुटीचा की त्यांनी काय केलेलं होतं लोकसभेचा जो निकाल होता त्या दिवशी अपलोड केलेला होता रिझल्ट. पूर्ण देशाचं लक्ष असेल लोकसभेच्या निकालाकडे आणि नीटच्या विद्यार्थ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं होतं. हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ 2024ला वाढला होता 70 ते 80 मार्कानं. जो कट ऑफ 580 पर्यंत लागायचा तो कट ऑफ डायरेक्टली 630 ते 640 वर गेला. आज या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना विद्यार्थी युवकाच्या न्याय हक्कासाठी आणि विद्यार्थी आणि युवकांवरती जो अन्याय शासन करत आहे त्या संदर्भात या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आपण बघितलं असेल या वर्षभरापासून या देशामध्ये विद्यार्थ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे. आत्ताच मागे नीटचे पेपर या ठिकाणी फुटले गेलेत. नीट असेल CET असेल या मोठ्या पेपरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ या ठिकाणी शासनाने केला. अनेकांनी त्या ठिकाणी मोठमोठे प्रलोभन देऊन पैशाची हेराफेरी करून ही पेपर या ठिकाणी फोडण्यात आली आणि अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य या ठिकाणी अधांतरी आलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या संदर्भामध्ये आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते दिलीप खोडके सर असतील, नगरसेवक जावेद मुल्लाजी, बाकी सर्व या नगरसेवक आणि विद्यार्थी संघटनेचा आमचा यशराज पाटील शेळगाव तो या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या भावना या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त करेल. खऱ्या अर्थाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या मार्फत आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आणि त्यासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडके सर, तालुका अध्यक्ष किशोरप्पा, नगरसेवक जावेद मुल्लाजी आणि इतर सर्वच जण राष्ट्रवादीचे पदाधिकारी. खऱ्या अर्थानं नीट या संदर्भात 2024मध्ये सुद्धा हाच घोळ झालेला होता. 2024ला सुद्धा मुलांना वेटीस धरून 2024ला एवढा मोठा स्कॅम होता की नीटच्या इतिहासातील सर्वात जास्त कट ऑफ 2024ला लागलेला होता आणि विद्यार्थ्यांना वेटीस धरण्यामागे NTA ने काय डिसिजन घेतलेला होता तर 2024ला लोकसभा होती आणि लोकसभेच्या निकालाच्या दिवशी NTA ने रिझल्ट दाखवलेला होता की जनता यात व्यस्त असेल आणि या कट ऑफकडे कोणाचं लक्ष नसेल. तेच 2025 साली वारंवार झालं. अनएक्सपेक्टेड हार्ड पेपर आला, मुलांचा कट ऑफ कमी झाला आणि NTA ने 2026मध्ये सुद्धा 24मध्ये सुद्धा हेच प्रकरण
हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत चाललेलं होतं, पण विद्यार्थ्यांना न्याय नाही मिळालेला होता. आणि 2026मध्ये तर हा स्कॅम एवढा मोठा दिसतोय की आज अक्षरशः मुलांची OMR शीट येत नाही आहे. म्हणजे जे विद्यार्थ्यांनी आपले गोल केलेले आहेत, जे टिक केलेले आहेत, ते सुद्धा येत नसतील तर ह्या भारताचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं. एवढा मोठा नीट सारखा पेपर आपण नीट मार्फत MBBS डॉक्टर हे भारतात घडत असतात, BMS डॉक्टर घडत असतात. वैद्यकीय क्षेत्रातला सगळ्यात मोठा पेपर म्हणजे नीट. आणि खऱ्या अर्थानं जे जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे सोनम वांगचुक यांचं, त्यांना अक्षरशः व्हाईट कपड्यांमध्ये गुंडाळून त्यांनी नेलेलं आहे. आणि अक्षरशः सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटलमधून सुद्धा सांगितलेलं आहे की माझी स्वतःची परवानगी नव्हती. आणि विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं एका सायंटिस्टला जीवाचं प्राण द्यावं लागत असेल तर हे भारताचं दुर्दैव समजावं लागेल. दुसरी गोष्ट अजून इथे हे सांगावीशी वाटते की नीट या प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी खऱ्या अर्थानं सगळेजण इथे आपण उपस्थित झालेलो आहोत. पण खऱ्या अर्थानं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घ्यावा? माझं म्हणणं एक आहे की याआधी ज्या घटना झालेल्या आहेत भारतामध्ये, तर नैतिक जबाबदारी म्हणून खासदार लोक, मंत्री लोक राजीनामा देत होते, पण नैतिक जबाबदारी हे लोक विसरलेले आहेत. तर माझी नम्र विनंती, हात जोडून एकच विनंती आहे पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना की आपण नैतिक जबाबदारी आणि या भारतातील लोकशाही आणि या नागरिकांना थोडं तुम्ही कन्सिडर करत असाल की तुम्ही त्यांच्यामुळे आज पंतप्रधान झालेले आहात, त्यांना तुम्ही 10% गृहीत धरत असाल. 90% तर तुमचं काम EVM करतंय, पण 10% सुद्धा तुम्ही गृहीत धरत असाल त्यांना, तर तुम्ही आम्हाला न्याय देसाल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेसाल. आणि BJPची शेवटची गोष्ट एक सांगतो की BJPमध्ये ज्या माणसांनी घोटाळे केलेले आहेत, ज्या माणसांनी मंत्रिपद घुसवलेलं आहे आणि त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांना घरी पाय उतार न करता त्यांचं प्रमोशन केलं जातं, हे भारताचं खरं अर्थानं दुर्दैव आहे. एवढं बोलून फक्त अपेक्षा करतो, नम्र विनंती करतो आणि विद्यार्थ्यांची आत्महत्या वाढताना जे आपण पिलर ऑफ द नेशन म्हणतो युथला, आणि त्यांच्याच आत्महत्या होत असेल तरी खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि अपेक्षा करतो की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लवकरात लवकर होईल आणि नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. विविध परीक्षांमध्ये नीट सारख्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षा ज्या त्यांना नीट घेता आलेल्या नाहीत म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. CET सारख्या परीक्षा ज्याच्यामधून शिक्षक घडत असतात ते पेपरसुद्धा फुटतात. म्हणजे काय फुटत नाही असा प्रश्न पडला आहे. आत्तापर्यंत फक्त आमदार खासदार फुटत होते, परंतु आता पेपरही फुटायला लागलेले. आणि सरकार इतकं निगरगट्ट आहे, इतक्या दडपशाहीचं सरकार आहे की त्या सोनम वांगचुक सारख्या चांगल्या माणसाने उभारलेल्या आंदोलनाला त्यांनी अक्षरशः चिरडून टाकलं. त्यांची भेट घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा ऐकण्याचं त्यांनी सौजन्य दाखवलेलं नाही. आणि या निगरगट्ट सरकारने ते आंदोलन चिरडण्याचाच प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. उद्याचे नागरिक आपण त्यांना म्हणतो आणि त्यांच्याच भवितव्याशी खेळतो, हे अतिशय अयोग्य आहे. आणि म्हणूनच जे खरे मेहनत करून अभ्यास करून परीक्षा देतात ते मुलं मागे पडतात आणि नाही त्या मुलांचा पुढे नंबर येऊन जातो. आणि त्याच्यासाठी ह्या सर्व परीक्षा पारदर्शकतेनं होण्यासाठी जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यायला पाहिजे. आणि तो राजीनामा घेतल्यानंतर ह्या परीक्षा ब्लॅकलिस्ट नसलेल्या आणि चांगले पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेणाऱ्यांनाच द्यायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची न ठेवता त्या चांगल्या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल, त्यांच्या मेहनतीला कसा न्याय मिळेल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. एवढी त्या निगरगट्ट शासनाकडून आमची अपेक्षा आहे. सर, आज मोर्चेकरांवरती लाठीचार्ज झालं सुद्धा समजतं, याबद्दल काय सांगा? नाही, मी आत्ताच सांगितलं की अक्षरशः दडपशाही चाललेली आहे म्हणून. म्हणजे सत्तेचा गैरवापर कसा करावा याचं पूर्ण उदाहरण ते देत आहे. याच्यापूर्वी तुम्ही बघा कोणते आंदोलन झालं पण उपोषणाला बसलं तर संबंधित मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रातले मंत्री स्वतः भेट द्यायचे. परंतु यांना आमदार खासदार बोलण्यामध्ये टाईम भेटत नाही आणि या लोकांना भेटायला त्यांच्याकडे वेळ राहत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे नाही.